नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 8 सप्टेंबरच्या ज्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करणार आहोत। चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच पॅराऑलिम्पिकमध्ये प्रवीण कुमारने सुवर्ण पदक जिंकले, त्यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? तर ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, उंच उडी। हा जो काही खेळ प्रकार आहे त्याच्यामध्ये नुकतेच जी काही पॅराऑलिम्पिक स्पर्धा आहे सुरू, त्याच्यामध्ये प्रवीण कुमार या भारतीय खेळाडूने भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलेलं आहे। तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत। हे जे काही प्रवीण कुमार आहेत त्यांनी हाय जंप T64 इव्हेंटमध्ये नुकतंच भारताला उंच उडी या खेळ प्रकारामध्ये सुवर्ण पदक हे जिंकून दिलेलं आहे। आणि आत्तापर्यंत जी काही ही पॅराऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे त्याच्यामध्ये भारताने 28 पदक ही जिंकलेले आहेत आणि अजून मित्रांनो एक दिवसाचा खेळ बाकी राहिलेला आहे, त्यामध्ये सुद्धा भारताच्या खात्यात अजूनही इतर मेडलसुद्धा जमा होणारच आहेत। त्याविषयी येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी त्याविषयी अपडेट देईल। तसेच मित्रांनो इतर जे काही पॉईंट्स आहेत पॅराऑलिम्पिक्समध्ये ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जसं की ही स्पर्धा कितव्या क्रमांकाची होती विचारलं तर 17व्या क्रमांक आहे या स्पर्धेचं। कालावधी 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या दरम्यान ही स्पर्धा चालणार आहे। भारताचे एकूण 84 खेळाडू या पॅराऑलिम्पिक 2024च्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। तर हे पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत, यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे की नुकतेच आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला होता? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, नवी दिल्ली या ठिकाणी नुकतंच आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। हे झाले आपल्यासाठी घडामोड मित्रांनो। त्यानंतर जे काही सोलार रिलेटेड इतरसुद्धा पॉईंट्स असतात ज्यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात ते आपण पॉईंट्स काही लक्षात ठेवायचे आहेत। जसं की भारताचा पहिला सौर गाव कोणतं विचारलं तर गुजरात राज्यामध्ये असणारं मोढेरा हे भारताचं पहिलं सौर गाव आहे। आणि महाराष्ट्राचा पहिलं सौर गाव कोणतं आहे तर सातारा जिल्ह्यातलं मण्याची वाडी, हे आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्राचं मण्याची वाडी। त्यानंतर भारताचा पहिला सोलर शहर मध्य प्रदेश या राज्यातलं सांची हे जे काही शहर आहे ते भारताचं पहिलं सोलर शहर आहे। तर हे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, हे IMP पॉईंट्स आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की सप्टेंबर 2024मध्ये भारत व अमेरिका या देशादरम्यान कोणते सैन्य अभ्यास होणार आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, युद्ध अभ्यास असं त्या सैन्य अभ्यासाचं नाव असणार आहे। तसेच मित्रांनो जे काही इतर सैन्य अभ्यास मागच्या काही काळामध्ये झालेले आहेत आणि ते परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे सैन्य अभ्यास आपल्यासाठी आहेत ते आपण या ठिकाणी दिलेले आहेत, तर ते आपण लक्षात ठेवायचे आहेत। जसं की डेझर्ट सायक्लॉन नावाचं जे काही सैन्य अभ्यास झालं ते भारत आणि UAE या देशांच्या दरम्यान झालेला आहे। सहयोग कायजिन नावाचा सैन्य अभ्यास भारत व जपान या दोन देशांच्या दरम्यान झालेला आहे। सायक्लॉन हा सैन्य अभ्यास भारत व इजिप्त या दोन देशांच्या दरम्यान झालेला आहे। वायुशक्ती भारतीय जी काही वायुसेना आहे त्यांच्यात झालेला आहे। खंजीर नावाचा सैन्य अभ्यास भारत व किर्गिस्तान या दोन देशांच्या दरम्यान झालेला आहे। मिलन सैन्य अभ्यास हा भारतीय नौदलाचा होता। दोस्ती नावाचा हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, स्टार करून ठेवा दोस्ती, कारण हा जो काही सैन्य अभ्यास आहे तो 3 देशांच्या दरम्यान झालेला आहे, भारत, मालदीव आणि श्रीलंका, म्हणून हा आपल्यासाठी महत्त्वाचा। धर्मागार्जियन भारत व जपान या दोन देशांच्या दरम्यान झालेला आहे। गगनशक्ती भारतीय वायुसेनेचा झालेला आहे सैन्य अभ्यास। तर्कश नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या दरम्यान झालेला आहे। शक्ती भारत व फ्रान्स, उदार शक्ती भारत व मलेशिया। तसेच मित्रांनो नुकतंच आत्ताच झालेला वरुण अभ्यास भारत आणि फ्रान्स, हे आपण पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे। त्या अगोदर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटत आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्ही फक्त विद्यार्थी मित्र काय करतात, व्हिडिओ पाहतात, लाईक करत नाहीत व्हिडिओला, कमेंट न करता तसेच पुढे जातात, असं करू नका मित्रांनो, कारण व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा
कारण त्या कमेंट बघूनच आपले जे काही येणारे नवीन विद्यार्थी असतात ते कमेंट बघूनच आपल्या व्हिडिओला बघत असतात. म्हणून व्हिडिओ कसा आहे ते कमेंटमध्ये सांगत चला आणि व्हिडिओला अवश्य लाईक करा मित्रांनो, कारण या लाईकमुळंच आम्हाला भविष्यामध्ये अजून काम करण्याची ऊर्जाही मिळत असते. म्हणून कृपया करून लाईक करत चला. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की इंग्लिश चॅनल पार करणारे सर्वात वयस्कर भारतीय कोण बनले आहेत. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, सिद्धार्थ अग्रवाल हे इंग्लिश चॅनल पार करणारे सर्वात वयस्कर भारतीय बनले आहेत. तर त्यांचं नाव काय आहे? सिद्धार्थ अग्रवाल. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांचं वय किती आहे? तर 49 वर्ष हे त्यांचं वय आहे मित्रांनो. आणि सर्वात कमी वयामध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीने इंग्लिश चॅनल पार केलं होतं हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. GRI असं त्याचं नाव आहे, जे की मुंबईचे आहे. फक्त 16व्या वर्षामध्ये तिनं हे कारनामा करून दाखवलं होता. आणि काही 1-2 महिन्यामागची ती घटना होती GRI, जी की सर्वात कमी वयात त्याने इंग्लिश चॅनल पार करून दाखवलं होतं. आणि याविषयी आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये ते घेतलेलंच आहे. तर ते आपले जे काही जुने विद्यार्थी आहेत, जे आपल्याला डेली आपले व्हिडिओ बघतात, त्यांना ते माहितीच आहे. आपण हा पॉईंट घेतला होता. आणि आत्ता हे जे काही सर्वात वयस्कर भारतीय कोण आहेत इंग्लिश चॅनल पार करणारे, हे सुद्धा आपण या ठिकाणी कवर केलेलं आहे. तर ते आपण लक्षात ठेवायचे आहेत दोन्ही पॉईंट्स. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत. ग्लोबल AI संमेलन 2024 कोठे आयोजित करण्यात आले होते? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, हैदराबाद या ठिकाणी नुकतंच ग्लोबल AI संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच मित्रांनो, याची थीम काय होती हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याची थीम काय होती? तर मेकिंग AI वर्क फॉर एव्हरीवन असं त्याची थीम होती. आणि त्याचा उद्देश काय होता? तर सामाजिक हितासाठी विश्वासार्ह AI प्रणालीची निर्मिती करणे. त्यासोबतच AIशी संबंधित इतर ज्या काही पॉईंट्स आहेत, जे की आपल्या परीक्षेच्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. जसं की पहिली AI शिक्षिका भारतातली कोण आहे? तर ती आयरिस आहे, जे की केरळ या राज्यामध्ये होती. जो की एक शिक्षिका होती मित्रांनो, एक रोबोट होतं आयरिस नावाचं. आणि ते विद्यार्थ्यांना शिकवताना आपल्याला बातम्यांमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. तर त्याविषयीचं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आयरिस भारतातील पहिली AI शिक्षिका. भारताची पहिली AI शाळा कोणती आहे? तर शांतिगिरी विद्याभवन, जे की केरळ या राज्यामध्ये आहे. भारताचे पहिले AI शहर लखनौ, जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. आणि DD किसान जे काही सरकारी चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही बघितलं असेल, AI अँकर पहिल्यांदाच त्यांनी बातम्या दिल्या होत्या शेतकऱ्यांविषयी, जे की ते 2 अँकरचं नाव काय होतं? क्रिश आणि भूमी होतं. हे पण सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तर AIशी संबंधित हे पॉईंट्स आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच फुटबॉल खेळामध्ये 900 गोल करून जागतिक विक्रम कोणी केला? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर क्रिस्टियानो रोनाल्डो हे जे काही फुटबॉल प्लेयर आहेत, त्याने नुकतेच 900 गोल करून जागतिक विक्रम केलेला आहे. आणि असं पराक्रम करणारा हा जगातला एकमेव खेळाडू आहे मित्रांनो. याच्या अगोदर कोणीही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गोल कोणीही केलेलं नाही. तर किती गोल केलेले आहेत? तर 900 गोल या क्रिस्टियानो रोनाल्डो याने केलेले आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 समारोप समारंभामध्ये भारताचे ध्वजवाहक कोण असणार आहेत? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, हरविंदर सिंग आणि प्रतिपाल हे जे काही 2 पॅरा खेळाडू आहेत, त्यांची या समारोप समारंभामध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे काही प्रतिपाल आणि हरविंदर सिंग आहेत मित्रांनो, त्याविषयी माहिती असणं आपल्याला गरजेचं. कारण प्रतिपाल जी काय आहे ते जी काही पॅराऑलिम्पिक स्पर्धा आहे त्या एकाच स्पर्धेमध्ये ह्याने 2 पदक जिंकलेले आहेत आणि अशी करणारी ही पहिली भारतीय महिला धावपटू बनलेली आहे. तसेच हरविंदर सिंग हे जे काही तिरंदाज आहे, त्याने तिरंदाजीमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा हा पहिला भारतीय बनलेला आहे. आत्तापर्यंत पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिरंदाजीत भारताला एकही गोल्ड मेडल
जिंकता आलेला नव्हता, पण याने जिंकून म्हणजे यांनी पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की गोल्ड मेडल हे तिरंदाजीमध्ये भारताला जिंकून दिलेलं आहे. आणि या दोघांची जे काही एंडिंग सेरेमनी होणार आहे या स्पर्धेची, त्याच्यामध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तसेच आपल्याला हे जे काही पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहेत तर त्याच्या उद्घाटन समारंभामध्ये कोण होते भारताचे ध्वजवाहक हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ओपनिंग सेरेमनी चालू होती त्यावेळेसचे ध्वजवाहक कोण होते? भाग्यश्री जाधव आणि सुमित अंतिल. आणि आत्ता एंडिंग सेरेमनी समारोप समारंभामध्ये भारताचे ध्वजवाहक कोण आहेत हे विचारलं तर प्रीती पाल आणि हरविंदर सिंग हे आहेत. हे दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर शेवटी मित्रांनो, जसं आपण होमवर्क क्वेश्चन देतो तसं आजचा होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे की मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? आणि ऑप्शन्स आपण इथं दिलेले आहेत. याचं उत्तर हे प्रत्येकाने कमेंटमध्ये द्यायचं आहे. बघूया किती जणांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. तर उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. यामुळे तुम्हालाच तुमच्या परीक्षांमध्ये प्रश्नांची भीती राहणार नाही आणि याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणारच आहे. म्हणून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जरी उत्तर चुकलं तरी हरकत नाही, आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याविषयी डिस्कशन हे घेतच असतो. तर थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच आपल्या मोफत लेक्चरच्या नोट्ससाठी आपले टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 याला जॉईन करून घ्या. तसेच आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्यालासुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. तर थांबणार आहोत मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.